तर आणखीन एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून औरंगाबादमध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय। शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ आणि पोलीस निरीक्षक दराडे यांच्यामध्ये हा वाद झाला। मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सार्वजनिक ठिकाणी भाषण केलं, त्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रार दाखल केल्याप्रकरणी जिल्हाध्यक्ष आणि पोलीस निरीक्षकांमध्ये वाद झालाय। तर पोलीस निरीक्षक दराडे यांनी शिवीगाळ केल्याचा जिल्हाध्यक्षांनी आरोप केला। मला क्रांती चौक पोलीस स्टेशनचे निरीक्षक दराडे साहेबांचा फोन आला की तुमच्या विरोधात तक्रार आलेली आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला या। माझ्यावर गुन्हा दाखल आपण करताय की 12 वाजेनंतर माईक चालू ठेवल्याचा। तर या तुमच्याच हद्दीमध्ये सकाळी 4 वाजता अनेक भोंगे या ठिकाणी वाजत असतात आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे, ही सामान्य नागरिक म्हणून माझी भावना आहे। त्याच्यानंतर त्यांना प्रचंड राग आला, भडकले। ते म्हणे तुम्ही आम्हाला शिकवता का काम कसं करायचं? म्हटलं शिकवायचं नाही, मी नागरिक म्हणून माझी तक्रार आहे तुमच्याकडे। तर ही आपण दृश्य थेट बघतोय औरंगाबादमध्ये रात्री उशिरापर्यंत भाषण केलं असं म्हणत एका नागरिकानं तक्रार दाखल केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात। मात्र ही जी तक्रार दाखल झालेली आहे त्याच्यावरती जिल्हाध्यक्षांनी आक्षेप घेतलेला आहे, कारण पहाटे ज्या वेळेला भोंगे चालतात ते तुम्हाला चालू शकतात, त्याच्यावरती तुम्ही कोणत्याही पद्धतीची ऍक्शन घेत नाही। मात्र एखाद्या दिवशी भाषण चाललं तर तुम्ही त्यावर कशा पद्धतीनं आक्षेप नोंदवता असा तक्रार दाखल केलेल्यांप्रकरणी उल्लेख केलेला आहे जिल्हाध्यक्षांनी आणि त्यामुळे आक्षेप नोंदवलेला आहे। या सगळ्यावरती पोलिसांमध्ये आणि जिल्हाध्यक्षांमध्ये बाचाबाची झाली असंही कळतंय। मुख्यमंत्र्यांची जी सभा औरंगाबादमध्ये पार पडली त्याच्यानंतर पोलिसांमध्ये आणि शिंदे गटातील जंजाळ यांच्यामध्ये झालेला हा वाद।